तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा, फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ तयार केलेली बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणारे चालकसाठी सुद्धा मित्रांनो, तर लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होतात पहा. बरोबर आहे की नाही? चिकनसुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या पी-डी-एफ आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉइन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. तो जॉइन करून घ्या. आणि आपला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? चला त्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला 3 सेकंद वेळ मिळत आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मित्रांनो सुनेत्रा पवार यांची या ठिकाणी निवड झाली पहा. समजलं? ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे पहा. समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर कोणता मित्रांनो? संधिपात याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संधिपात. मित्रांनो लक्षात ठेवा संधिपात हा संघ अर्थ प्रौढावर्गामध्ये मोडतो अर्थात संधियुक्त संधिपात असंही म्हणतात. प्राण्यांमधील हा सर्वात मोठा संघ आहे. याचं शरीर खंडीभूत असतं आणि शरीर 3 भागामध्ये विभागतं पहा. पुढचा प्रश्न आहे पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भामध्ये स्वराज हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता? तर मित्रांनो हा सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला होता. ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पहा. दादाभाई नौरोजी मित्रांनो स्वराज्य या शब्दाचा प्रथम त्यांनी वापर यांनी केला होता पहा. कोलकाता या ठिकाणामधील 1906च्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे स्वराज्याची संकल्पना स्वीकारली आणि याच अधिवेशनामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे ठराव बहुमताने पास झाले होते. गोपाळकृष्ण गोखले मित्रांनो 1905च्या बनारस अधिवेशनाचे कोण होते? अध्यक्ष होते. गोखले यांनीच प्रथम हिंदुस्थानसाठी भारत पार्लिमेंटची मागणी केली होती आणि गांधीजींनी गोखल्यांना गुरु मानत होते पहा. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आहे पहा खालील विधाने आपल्याला बरोबर ओळखायची आहेत. कोणती विधाने बरोबर आहेत हे ओळखायचे मित्रांनो. लक्षात ठेवा 1820 ते 1830च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये बंगाली विचारवंतांनी यंग बंगालमध्ये मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. मित्रांनो हे विधान बरोबर आहे. यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विव्हियन डेरोझिओ होता. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत मित्रांनो. मानवी शरीरामध्ये ए जीवनसत्व साठवण्याची जागा कोणती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा यकृतामध्ये ए जीवनसत्व या ठिकाणी साठवलं जातं पहा. कुठे? यकृतामध्ये. मानवी शरीरामध्ये लिव्हरमध्ये हे साठवलं जातं. यकृतामध्ये बघा ADK जीवनसत्व साठवले जातात. ए जीवनसत्वाच्या अभावाने आपल्याला माहिती आहे राततांदळेपणा होतो आणि ए जीवनसत्वाला काय म्हणतात? रेटिनॉल असं म्हणतात पहा. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक बी धोंडो केशव कर्वे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना 3 जून 1916 रोजी केली पहा. महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू रा. गो. भांडारकर होते पहा. कर्वे यांनी जपानच्या विमेन्स युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर महिला विद्यापीठाची संकल्पना मांडली होती. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा.
तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 ला PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा Google पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए केरळ आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे केरळ. केरळमध्ये सर्वात जास्त आहे पहा. नागालँडमध्ये जर पाहिली तर 87.93% इतकी पहा ख्रिश्चनाची लोकसंख्या. मिझोराममध्ये सुद्धा मित्रांनो 87.16% इतकी आहे. मेघालयमध्ये मित्रांनो 74.59% इतकी पहा आणि मणिपूरमध्ये 41.29% पहा. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ या नावाचं पुस्तक लिहिलं? तर मित्रांनो कोणी लिहिलं आहे? तो ऑप्शन क्रमांक सी श्रीधर महादेव जोशी यांनी हे लिहिलंय पहा. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त टिंबटिंब यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी संबंधित राज्याचे राज्यपाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? संबंधित राज्याचे राज्यपाल मुख्य माहिती आयुक्त संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे काय करतात? राजीनामा देतात पहा. यांचा कार्यकाळ 5 वर्ष आणि वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत कार्यकाळ असतो आणि नियुक्ती राज्यपाल करत असतात पहा. नेक्स्ट मित्रांनो सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ कोणी लिहिला होता? तर कोणी लिहिला होता मित्रांनो? स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो हे लिहिलं होतं पहा. लक्षात ठेवायचं स्वामी दयानंद सरस्वती यांनी. मूळ नाव यांचं काय होतं? मूळशंकर करसनदास तिवारी होतं पहा. दयानंद यांनी बघा 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली आणि त्यांची शाखा महाराष्ट्राबाहेर लाहोर या ठिकाणी होती पहा. गोपाळ गणेश आगरकर यांनी मित्रांनो 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता आणि 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची या ठिकाणी निवड झाली होती पहा. झाडाच्या संरचनेमध्ये कोणता भाग परागकणांचा नैसर्गिक वास म्हणून भूमिका बजावतो? तर फुले मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे फुले. समजलं? फुलाचा पुल्लिंगी भाग मित्रांनो पुंकेसर आणि पुमंग असतो. परागना फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक बघा. फुलाचे विविध भाग जर पाहिलं निदलपुंज, दलपुंज आणि पुंकेसर आणि श्रीकेसर हे भाग आहेत पहा. परागगणा हे मित्रांनो वारा, पाणी किंवा पाण्याद्वारे घडून येतं आणि फुलाला या ठिकाणी वास येतो पहा. भारतामध्ये नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतामध्ये नागरिकत्व अधिनियम 1955 मध्ये झाला होता पहा. जर नागरिकांनी बघा फसवणूक करून नागरिकत्व मिळवले तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केलं जाऊ शकतं? तर वंचन. मित्रांनो लक्षात ठेवा वंचन याचं बरोबर उत्तर आहे पहा. वंचन म्हणजे भारताच्या संविधानाप्रती अनिष्ट दर्शवल्यास नागरिकत्व रद्द होतं पहा.
युद्ध दरम्यान मित्रांनो शत्रूशी बेकायदेशीर व्यापार केल्यास, संपर्क केल्यास नागरिकत्व रद्द केलं जातं. नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग आहेत मित्रांनो. जन्म, वंश नोंदणी, त्याचबरोबर स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचं सामिलीकरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये विशिष्ट प्रकरणामध्ये माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कलम 9 याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, कलम 9 याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. आत्माराम पांडुरंग यांनी टिंब-टिंबमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी केली होती. कुठं? मुंबई या ठिकाणी. तर मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई या ठिकाणी दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली होती पहा. ब्राह्मो समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये झाली होती पहा. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारे नेते दादोबा पांडुरंग तडखरकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि वामन आबाजी मोडक हे होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी जी काही लोकसंख्येची टक्केवारी आहे ती 8.6% होती पहा. प्रत्यक्ष लोकसंख्या मित्रांनो 10.43 कोटी होती पहा. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम संघराज्यवादाचा सौदा आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलं आहे? तर मित्रांनो असं कोणी म्हटलं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मॉरिस जोन्सनी म्हटलेले पहा. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत पहा. सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यांच्यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तयार झालेला आहे पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.